दैनिक लोकसत्ताच्या माध्यमातून आज औद्योगिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र का या विषयावर चर्चासत्र आयोजित केलेलं आहे आणि त्यासाठी उपस्थित असलेले दैनिक लोकसत्ताचे संपादक सन्माननीय गिरीश कुबेर, अर्थतज्ञ सन्माननीय डॉक्टर अजित रानडे, सन्माननीय श्रीयुत उदय पिंपरीकर, सन्माननीय सचिन, MIDCचे CEO सन्माननीय भूषण गगराणी, उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनींनो आणि मित्र, प्रथम दैनिक लोकसत्ता या वृत्तपत्राचे मी आभार मानतो की औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र कुठे आहे आणि हा महाराष्ट्र कायमस्वरूपी अग्रेसर राहावा यासाठी सरकार काय करणार आहे यासाठी त्यांनी चर्चासत्र आयोजित केलं। अतिशय स्तुत्य बाब आहे। ज्या राज्यात आपण व्यवसाय करतो, काम करतो, नागरिक आहेत, ते राज्य प्रगतीमध्ये नेहमीच पुढे राहावं या स्तुत्य हेतूने हा उपक्रम ते राबवत आहेत असं माझं म्हणणं आहे आणि म्हणून मी त्यांचे आभार मानतो। तर माझ्यासोबत सन्माननीय डॉक्टर अजित रानडे आणि श्री उदय पिंपरीकर यांनी मतं मांडलेली आहेत। या दोघांच्या मताबद्दल मतानंतर माझं मत मी मांडणार आहे, पण सूत्रसंचालन करताना सन्माननीय सचिन हे वारंवार उल्लेख करत होते महाराष्ट्र पिछाडीवर आहे, मागे आहे, या संबंधी चे विचार आम्हाला द्यायचे आहेत असा उल्लेख करत होते। मी त्यांना प्रथम सांगू इच्छितो, महाराष्ट्र मागे नाही औद्योगिक क्षेत्रात। याची सर्व पार्श्वभूमी मी सांगणार आहे, आर्थिक, सामाजिक, ऐतिहासिक आणि आता वस्तुस्थिती काय आहे, महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात कुठे आहे, विविध क्षेत्रात ती आकडेवारी काही प्रमाणात मी या ठिकाणी देईन। खरं विकासाचा मॉडेल या देशात कोणतं राज्य आहे, इतिहास सांगतं की गेल्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र हेच विकासाचं मॉडेल अन्य राज्यांसमोर राहिलेलं आहे। यशवंतराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री या राज्याचे होते। त्यांनी औद्योगिक प्रगतीतून राज्य प्रगती साध्य करावी आणि राज्याचा सर्वांगीण विकास करावा या दृष्टीने सुरुवात केली। औद्योगिक क्षेत्रात सन्मानित किर्लोस्कर, गरवारे ही मंडळी सुरुवातीपासून आली। मराठीत आपण म्हणतो ना, छोटंसं रोपटं लावलं पण आज वटवृक्षात त्याचं रूपांतर झालं, तो वटवृक्ष मी सांगेन। पण स्पर्धेच्या युगात 21व्या शतकात स्पर्धक असणं आवश्यक आहे आणि स्पर्धक असला तरच तो प्रगती करू शकतो असं माझं स्वतःचं मत आहे। महाराष्ट्र नेहमी स्पर्धेत राहिला आणि स्पर्धा करताना राज्यात या देशातल्या राज्यांशी करण्याऐवजी काही प्रगत देशांबरोबर या महाराष्ट्राने स्पर्धा केलेली आहे। या देशात आम्ही लोकसंख्या आणि क्षेत्रफळात 2 नंबरला आहोत। लोकसंख्या 12 कोटीच्या जवळपास आहे। क्षेत्र हे आमचं या देशातील 2 क्रमांकाचं क्षेत्र मोठं आमचं आहे आणि त्याचबरोबर उत्पन्नामध्ये GDP मध्ये 13,70,000 कोटी आमचा GDP आहे। गुजरात गवगवा करतात 6,72,000 कोटी त्यांचं GDP आहे। आपल्या अर्ध आहे 50%। बाकी आकडेवारी सांगेन
पण त्याचबरोबर आम्ही आहोत आज एक अग्रेसर राज्य म्हणून जी आम्ही ख्याती मिळवली त्याचं सातत्य टिकवण्यासाठी प्रयत्न करतो. अनेक जण आकडेवारीत सांगतात, बघा हे अमुक पुढे चाललंय, इथे आता 2 कारखाने गेले, इथे 4 कारखाने गेले. बार्गेनिंग आहे, येतात परदेशी कंपन्या. या देशात ज्या कंपन्या येतात त्यापैकी 18% कंपन्या महाराष्ट्रात एकट्या येतात. एकट्या महाराष्ट्रात. या डिसेंबर 13 पर्यंत मागच्या 10,32,000 कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रात आली, देशात आली. त्यातली 48% महाराष्ट्रात आली. 48%. तरी आम्ही कबूल करत नाही. आम्ही महाराष्ट्र अग्रेसर नाही. काही विचारवंत सांगतात नाही नाही बघा ते बघा तिकडे आहे, ते प्रगतीपथावर आहेत, ते बुडारलेलं असते, मॉडेल आहे. काही आकडेवारी मुद्दाम सुरुवातीलाच देतो मी. शिक्षणाबद्दल आहे. संयुक्त शिक्षण विकास महाराष्ट्र यामध्ये शिक्षण विकास निर्देशांक 0.587 आणि आपल्यानंतर गुजरात आहे 568 आपल्या मागे आहे. यामध्ये साक्षरतेमध्ये महाराष्ट्र आहे 82.34 आणि गुजरात 78 आहे. यामध्ये केरळ पुढे आहे साक्षरतेमध्ये, पण आपण 2 नंबरला आहोत. गुजरात आपल्यानंतर आहे. मानव विकास निर्देशांक जो अति महत्त्वाचा विकासाच्या बाबतीत मानला जातो त्यामध्ये 0.527 गुजरात आणि महाराष्ट्र 0.572 महाराष्ट्र आहे. 572 गुजरातपेक्षाही चांगले मानव निर्देशांकामध्ये. यामध्ये दरडोई उत्पन्नामध्ये गुजरात 12-13 96,976, महाराष्ट्र 1,03,991. आता यावर्षी 1,07,000 महाराष्ट्र. आता मला ही आकडेवारी सांगितल्यानंतर सचिनजी आपण सांगा, विकासामध्ये औद्योगिक प्रगतीचा प्रभावाने कोण पुढे आहे, कोणाचं मॉडेल चांगलं आहे? आत्ताच मी आपल्याला सांगितलं, राज्याचे स्थूल उत्पन्न 13,72,000 महाराष्ट्र आणि 670 गुजरात. आपण सगळ्यात पुढे आहोत आणि आपल्या 50% गुजरात आहे. देशाच्या एकूण औद्योगिक उत्पन्नात राज्याचा हिस्सा महाराष्ट्र 17.41 आहे, गुजरात 17.29 आहे. आपल्या मागेच आहेत. अशा रीतीने थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये मुद्दाम आकडेवारी देतो 12-13ची 47,359 कोटी महाराष्ट्र आहे आणि गुजरात 2,676. ही RBIची आकडेवारी आहे, माझी नाही आहे, RBIची. आता मला सांगा, जर महाराष्ट्रात या 12-13 47,000 एवढी गुंतवणूक झाली आणि त्याच्या आगे 2,600 हे गुजरातची आहे, कोण पुढे आहे? हे सगळी आकडेवारी आपण पुढे आहोत हे या ठिकाणी स्पष्ट होत आहे. मला आपल्याला सांगायचं आहे, काही जण म्हणतात गुजरातमध्ये बरेच कारखाने चालले आहेत असं म्हटलं जातं. एक तर मला सांगायचं आहे, महाराष्ट्र एक प्रगत राज्य आहे. शहरीकरण मी आत्ताच उल्लेख रानडे बोलताना केलं, 45% शहरीकरण आहे आणि 45% शहरीकरण आहे. राज्याचा बजेट 2 लाख कोटीच्या वरती आहे, 2,04,000 आहे. तेवढाच खर्च आहे. कर्ज जवळपास 3,40,000 कोटीचा आहे. 20,000 कोटी व्याज जातं. राज्याचे कर दर हे बाजूच्या राज्यांपेक्षा काही प्रमाणात जास्त आहेत.
आमचं उत्पन्न जास्त, इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च जास्त आणि म्हणून कर जास्त. उत्पन्नाशिवाय रिसोर्सेस असल्याशिवाय कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही, आम्ही कॅपिटलवर खर्च करू शकत नाही. आणि म्हणून राज्याचे कर त्या ह्याच्या पातळीवर आहेत आणि विजेचे दर त्या थोडे बाजूच्या राज्यांपेक्षा आता थोडे 1-1.25 रुपयांनी जास्त आहे. आमचे प्रयत्न आहेत तेही कमी करण्याचे प्रयत्न आमचे आहेत. आज जमिनीचे दर जर आपण म्हणाल, प्रगत महाराष्ट्र असल्यामुळे जी प्रगत राज्य नाहीत आज प्रगतीकडे जाऊ इच्छितात त्यांचे जमिनीचे दर मध्ये फार फरक आहे हो दरांमध्ये. रायगडमध्ये, मुंबई सोडलं तर रायगडमध्ये गेलात 1 कोटी रुपये एकर आहे. कोणत्या राज्यात सांगा मला 1 कोटी रुपये एकर आहे? हे मी नुसती हायवेच्या बाजूची जागा, चांगली शेतीची जमीन तर 5 लाख 6 लाख, त्या नाशिकमध्ये 18 आणि 20 लाख रुपये त्याकडे गुंठा चालतो. 18 कोटीने एकर चाललाय नाशिकला, शिर्डीच्या बाजूला. सिंधुदुर्ग सारखा जिल्हा आमचा समुद्रकिनारी 50 लाख रुपये एकर चाललाय. 50 लाख काही होत नाही आणि शेअर जेड आहे, त्याच्यात काही करू शकत नाही, शेअर जेड आहे. पण 50 शेतकरी सांगतो 50 लाख एकर तर आम्ही येतो. हे का झालं? बिकॉज ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. रस्ते पोचले. आमच्याकडे जे जाळं आहे रस्त्याचं कोणत्या राज्यात आहे मला सांगा? रस्त्याचे जाळं आहे. बंदर काही प्रमाणात विकसित झाली, मुंबईच्या जवळपासची 2 असली तरी सिंधुदुर्ग, रायगड, आता दिघी, परत रायगडमध्ये, रत्नागिरीमध्ये नवीन अनेक बंदरं विकसित होत आहे. सिंधुदुर्गात रेडी होत आहे, विजयदुर्ग होत आहे, इकडे दिघी आता सुरू होईल. विमानतळ बहुतांश जिल्ह्यांमध्ये विमानतळ आहे. सांगा कोणत्या राज्यात आहेत? आकडेवारी सांगणार तर मी एकूण विमानतळ किती, ITIचं जाळं, पॉलिटेक्निकचं जाळं, इंजिनिअरिंग कॉलेजचं जाळं. महाराष्ट्र एवढे इंजिनिअरिंग कॉलेज कुठे आहे मला सांगा? स्किल वर्कर की ज्यांना खरोखर इथे कारखाने आल्यानंतर टर्नर, फिटर, वेल्डर किंवा इंजिनियर जे कोण पाहिजे किंवा MBA झालेले पाहिजेत सगळे इथे उपलब्ध आहेत. अशा पद्धतीने कोणत्या राज्यात स्किल वर्कर आवश्यक तो कामगार वर्ग उपलब्ध होतो, किती प्रमाणात? इथेच काय येतात, इथेच काय यावं? आदर्श इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते, पाणी, वीज या सगळ्याच गोष्टी आहेत. आता आम्ही नवीन औद्योगिक धोरण आणलं 2013. तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर 2013 रानडे साहेब. लघु उद्योग आम्ही मान्य करतो, लघु उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये काही प्रमाणात ते बंद आहेत. आम्ही पुणे जीवित करण्यासाठी 2013च्या धोरण नवीन आणलं ना, त्यामध्ये अनेक अभय योजना आम्ही त्याच्यामध्ये दिली आहे. बंद काय आर्थिक बाबतीसाठी आहे का अजून काय कारण आहेत? आणि मग तशा प्रकारे त्यांना मदत करायची, परत कारखाना चालू करायचा, परत नोकरा कामगारांना मिळायला पाहिजे. आम्ही त्याच्यात तरतूद तशी केलेली आहे, तरतूद केली आहे. अनेक सवलती 2013च्या धोरणात आम्ही दिलेत. गारमेंट इंडस्ट्रीसाठी दिले. इंटरेस्ट सबसिडी इंट्रोड्यूस केली आम्ही. सबसिडी आहे, इंटरेस्ट सबसिडी साऊथला देत होते गारमेंटला. आम्ही बोललो आमच्या कोस्टल एरियात का देऊ नये, म्हणून आम्ही कोकण, विदर्भ, मराठवाड्याला आणि खानदेशामध्ये चालू केलं. खानदेश, विदर्भामध्ये कापूस आहे ना, त्यानेही त्या ठिकाणी सुरू केलं. किंवा उद्योग कापसापासून कपड्यापर्यंत उद्योग त्याच भागात यावेत, अशा प्रकारे एक समप्रमाणात विकास व्हावा म्हणून नवीन औद्योगिक धोरणामध्ये मागासल्या भागासाठी खास सबसिडी, विजेचे दर आम्ही दिले. या नवीन धोरणात आहे. असं धोरण सगळ्यांनी कौतुक केलं, कोणत्या राज्याचं नाही. गुजरातच्याही पॉलिटिशियन लोकांनी कौतुक केलं. असं नाहीये. विशाल मेगा प्रोजेक्ट आम्ही केलेली, तुम्ही उल्लेख केला, आम्ही जी सबसिडी देतोय कुठे आहे तेवढी? पण त्याच्यात आपण म्हणाल्याप्रमाणे एक आम्ही अमेंडमेंट केली व्हॅटमध्ये. काही प्रमाणामध्ये
आमच्याकडे पैसे ज्या प्रमाणात येत होते त्यापेक्षा आमच्याकडून जात होते जास्त. आम्ही एक दुकान बंद केलं पैसे वाचवण्यासाठी. जेवढे व्याट भरला तेवढा परत जाऊ दे, पण अधिकचा आमच्याकडून जाता कामा नये. आणि म्हणून उत्पन्नावर आमच्या बाधा येऊ नये राज्याच्या, आणि म्हणून काही सुधारणा केल्या. आम्ही उद्योजक यावेत यांसाठी ज्या ज्या सुविधा देता येतील, वन विंडो सिस्टम पासून ठराविक दिवसामध्ये परवानगी, 1 महिन्यामध्ये बहुतांशी, मी येण्यापूर्वीच कन्फर्म केलं की 1 महिन्याच्या आत परवानग्या गेल्या पाहिजे. एन्व्हायरमेंटचं सोडून, बाकी सगळ्या परवानग्या 1 महिन्याच्या आत, एन्व्हायरमेंट सोडून. हेही आम्ही केलं. सेंटर उघडले वेगवेगळे. आलेला आमचा कुठलाही उद्योजक हा महाराष्ट्रात गुंतवणूक करायची इच्छा व्यक्त केली तर परत जाऊ नये, यासाठी ज्या ज्या गोष्टी आम्हाला करतायत त्या आम्ही करतो आहोत. आणि सांगतोय वेलकम, या, तुमचं स्वागत करतो, तुम्ही इथे लावा, व्यवसाय लावा, तुम्हाला सगळ्या प्रकारे आम्ही मदत करू. पण काही राजकारण लोक करतायत. एखादा कारखाना आला, त्यांना सांगितलं आम्ही एवढ्या टक्के सबसिडी देतो. नाही ओ, गुजरात में ज़्यादा दे रहे, तामिळनाडू मध्ये त्यापेक्षा जास्त देतात. बार्गेनिंग करतात. आता आमचे जमिनीचे दर, त्यांचे दर, आमचे विजेचे दर, आमचं टॅक्सेशन, यामध्ये फरक आहे. कारण डेव्हलप आहे. मार्केटिंग व्यवस्था मुंबई महाराष्ट्र कुठेही नाही अशी. सांगा मला. इन्फ्रास्ट्रक्चर, अगदी रस्ते, विमानतळ, बंदर आणि त्याकडे जाणारे व्यवस्था ही कुठेही नाही आहे जी महाराष्ट्रात आहे. आपण आपल्याच माणसाला चांगलं म्हटलं नाही, आपल्याच राज्याला चांगलं म्हटलं नाही, आमच्या इकडे सुरक्षितता आहे, व्यवस्थित कायदा आणि सुव्यवस्था असं जर म्हणालो नाही, कोण येणार जीव धोक्यात घालायला. आज आम्ही तेच वातावरण तयार करतोय. महाराष्ट्र सुरक्षित नाही. आज मी 5 स्टारमध्ये, या ताजमध्ये घडलेली घटना तुम्हाला माहिती आहे. आज मॅनेजमेंटला विचारा जाऊन, काय व्यवसायाचं आहे हॉटेल इंडस्ट्रीचं, टोटल फ्लॉप. 30% व्यवसाय नाही, ऑबेराय जेमतेम 31% आहे. पुरी देशापेक्षा मुंबई, गोवा, राजस्थान इथे येणारे परदेशी पर्यटक येत नाही. टुरिझम व्यवसाय गेला. याला कारण मी मीडिया म्हणत नाही, आम्ही हायलाइट ब्रेकिंग न्यूज देतो की महाराष्ट्र मुंबई सुरक्षित नाही, इथे असं होतं. ते लोक सगळे ब्रेकिंग न्यूज पाहतात ना, आणि मग कशाला येतील पैसे स्वतःचे खर्च करून जीव धोक्यात घालायला. या वेगवेगळ्या इंडस्ट्रीजच्या लोकांना जेव्हा मी भेटतो तेही चिंता व्यक्त करतात की परदेशी माणूस येताना पहिलं काय पाहतो, तो सुरक्षितता पाहतो. आपण गुंतवणूक करणार, आपली मालमत्ताने आपण सुरक्षित आहे का हे पाहतो आणि गुंतवणूक करतो. आम्ही ते देण्याचा प्रयत्न करतो. काही विरोधकांना हाताशी धरून काही लोक जेव्हा अशी बदनामी करतात तेव्हा ते देशप्रेमी आहेत, देशहिताचे आहेत का महाराष्ट्राच्या हितासाठी काम करतायत, क्षेत्रात पेशाचा उपयोग करतायत, हा प्रश्नचिन्ह आहे माझ्यासमोर. प्रश्नचिन्ह आहे. आम्ही सगळ्या गोष्टीवर मात कर. एक काही गोष्ट तुम्ही मला दाखवा की औद्योगिक क्षेत्रात, औद्योगिक प्रगतीसाठी, विविध क्षेत्रासाठी राज्य सरकारने केली नाही अशी गोष्ट सांग. कोणताही क्षेत्र. आता आमची 4-5 नवीन धोरणं येतात. त्यामध्ये फूड प्रोसेसिंगचा पण विषय आहे, गारमेंटचा आहे, वेगवेगळ्या विषय आम्ही येतोय, धोरणं आणतोय, अजून सुलभ करतोय. उद्योजक यावे, त्यांनी व्यवसाय करावे. जसं त्यावेळेला यशवंतराव चव्हाण म्हणाले होते, पहिल्याच कॉन्फरन्स IAS आणि IPSच्या कॉन्फरन्समध्ये म्हणाले की मला हा महाराष्ट्र शेती नाही, शेती उद्योगाच्या पासून मला प्रगत करायचं आहे, शेती उद्योग, आणि मग त्यालाही महत्त्व आम्ही देतो. आज काय ग्रोथ आहे हो, जेमतेम 2% ॲग्रिकल्चरमध्ये. इंडस्ट्रीमध्ये आम्ही 13-14% गेलो आहोत. मग ॲग्रिकल्चर आपण म्हणतो शेतीप्रधान महाराष्ट्र, पण ग्रोथ तिजोरीत आपण 2% आहोत. मग ती वाढवण्याची प्रोसेसिंग आज मार्ग आहे, आणि म्हणून प्रोसेसिंगला आपण इंडस्ट्रीमध्ये प्राधान्य देतो आहोत. आणि त्यासाठी नवीन धोरण आणतो आहोत की चालना मिळावी आणि लोक यायला पाहिजे.
कापूस असो, ऊस असो, कारखानदारी, साखर कारखानदारी असो, भावनिक आहे, सहकार आलं आपल्याकडे क्षेत्र, सहकार क्षेत्र आलं, वाढलं, भरभराट झाली. पण त्याच्यामधले आत्ता काही वर्षामध्ये प्रशासकीय दोषामुळे आज अडचणीत आहेत. 60% कारखाने आजारी आहेत, मोर दॅन 60. याला कारण आपणच आहोत. आता यामध्येही सुधारणा, जर खाजगीकरण आले ना, शेतकऱ्यांना चांगला भाव देणं ऊसाला, ही आपली मागणी असली पाहिजे. काय सहकार कारखाना चालू राहिला ही आपली मागणी असली पाहिजे. कोणी करा, पण आमच्या उत्पादकाला चांगला भाव देणं, परवडणारा भाव देणं, उत्पादन खर्चाच्या आधारित भाव देणं, हे आपलं धोरण असलं पाहिजे. आणि यानुसार तसे विचार आपण जर विचार केला तरच आपण या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय देऊ, प्रगती होईल, औद्योगिक प्रगती होईल आणि ॲग्रिकल्चर क्षेत्रात, कृषी क्षेत्रात वाढ होऊ शकते. आणि ते प्रयत्न आम्ही करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नवीन याच्यामध्ये आम्ही काही गोष्टी ज्या आणतो, मुद्दाम मी सांगतो. इलेक्ट्रॉनिक उत्पादन, किरकोळ विक्री, कृषी व अन्न प्रक्रिया, नवीन माहिती तंत्रज्ञान, नवीन जैव तंत्रज्ञान, विशेष आर्थिक क्षेत्र व निर्यात आणि राज्य उत्पादन धोरण, ही नवीन धोरणे आमची काही दिवसात, महिन्यातच 1-2 महिन्यामध्ये येतील. एवढी धोरणं, ही धोरणं आणतो. याचाच अर्थ आम्ही उद्योजकांना सांगतो, या तुम्ही आमच्या महाराष्ट्रात या, उद्योग लावा, आम्ही तुम्हाला यामध्ये अशी मदत करू. हे नवीन धोरणामध्ये जे बेनिफिट आहेत, फायदे आहेत, सवलती आहेत, ते घ्या आणि व्यवसाय करा, नफा मिळवा. काही लोकांची मागणी असते, विदर्भात न्या, इकडे न्या. आम्ही नेऊ पाहतो ना, ते गेले पाहिजेत ना. मानसिकता तर स्थानिक लोकांनी पण केली पाहिजे. उद्योग यावेत, त्यांचं स्वागत करावं. जमिनी द्यायची, पैसे घ्यायचे आणि परत विरोध करायचा, त्याच्यावर परत अनधिकृत करायचं, असं केलं तर कोण येणार उद्योजक? तो नफा मिळवायसाठी गुंतवणूक करतो हे आपण विसरतो. सगळ्यांना वाटतं दान धर्म करायला येत असेल. कोण येतो दान धर्म करायला? उद्योजक नाही येणार. नफा जिथे ज्या राज्यात मिळेल, जास्त सुरक्षितता मिळेल, तिथे उद्योजक येणार. आणि म्हणून नफा कसा त्याला जास्त मिळेल, कामगार कसे तो जास्त निर्माण करेल आणि उद्योग आमच्याकडे लावेल, असं वातावरण आम्ही करतो आहोत. आणि आता तशा प्रकारे मी सांगेन, कोणत्याही राज्यापेक्षा हे वातावरण आमच्याकडे अतिशय चांगलं आहे. चांगलं वातावरण आहे. कायदा सुव्यवस्था बाकीच्या स्टेटपेक्षा आमच्याकडे चांगलं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे. वीज, पाणी या गोष्टी आहेत. कुशल कामगार आमच्याकडे उपलब्ध आहे. आणि त्यासाठी आवश्यक त्या गोष्टी नवीन, आता जवळपास आमच्याकडे 300च्या घरामध्ये MIDC आहेत. नवीन धोरणामध्ये प्रत्येक MIDC मध्ये आम्ही ITI चालू करतो. प्रत्येक MIDC 20% मध्ये राहायची, कामगार राहायची व्यवस्था, आणि त्याचबरोबर ITI, याही गोष्टी आम्ही प्रत्येकाचा याच्यामध्ये करतोय. हे कुठे आहे मला सांगा ना, कुठे? त्यामुळे महाराष्ट्र एक प्रगतशील राज्य म्हणून तेव्हाही होतं, आजही आहे आणि उद्याही असण्यासाठी सर्व ते प्रयत्न हे राज्य आम्ही करणार, कुठे कमी पडणार नाही. आणि म्हणून मी सुरुवातीला लोकसत्ता किंवा गिरीश कुबेर यांना आम्ही यांचं धन्यवाद मानले की अशा पत्रकार क्षेत्रातल्या, या पेशातल्या लोकांनी जर महाराष्ट्राचं नाव लौकिक वाढवलं की आज सेफ व्यवसाय करायला जागा महाराष्ट्र, छत्रपतींची महाराष्ट्र, याशिवाय दुसरं ठिकाण नाही जर असं सांगितलं तर लोक इकडेच विचार करतील, प्राधान्याने येतील. कारण इथे सुरक्षित आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, नफा चांगला कुठे मिळेल आणि मिळवलेला नफा उपभोगता जीवनमान चांगलं कुठे जगता येईल? फक्त महाराष्ट्र, फक्त महाराष्ट्र. याच्या खेरीज अन्य राज्यामध्ये मी कोणा ठिकाण नाही करणार. पण मला सगळ्या राज्याची माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे. मी पाहतोय गुजरात, आपण अर्थतज्ञ आहात. आता तुम्हाला ह्या बजेट नंतर गुजरातच्या सर्वच परिस्थितीचं माहिती मिळेल. गुजरात त्यांच्या GDPच्या 26% कर्ज आहे.
आम्ही 17% आहे, आम्ही सेफ रेटिंगमध्ये, आम्ही सेफ आम्ही 17%. आणि ते दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. 27 झाला काय गुजरात दिवाळखोरीत जाणार. कर वाढवणं भाग आहे, नाही तर केंद्र सरकारला पैसे देणं भाग आहे. अन्यथा त्यांचे दर आहे तिथे ठेवणं अशक्य आहे. महाराष्ट्राला भरपूर स्कोप आहे. राज्य आर्थिकदृष्ट्या सेफ ठेवून, सुरक्षित ठेवून आम्ही राज्य चालवतोय. आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर देतो आहोत, चांगलं पायाभूत सुविधा देतो आहोत, लोकांचं जीवनमान वाढवण्याचा प्रयत्न करतोय. हे मानवी निर्देशांकामध्ये आम्ही प्रूव्ह केलं, नुसतं तोंडाने बोलत नाही, हे आम्ही प्रूव्ह केलं. त्यामुळे नुसतं भावने आम्हाला निवडणूक समोर पाहून कर सुरक्षित ठेवत नाही, बाकीच्या राज्यांपेक्षा कमी दाखवायचा आम्ही प्रयत्न करत नाही. आम्हाला राज्य सुरक्षित ठेवायचं आहे आणि राज्य टिकवायचं आहे आणि लोकांचं जीवनमान उंचावायचं आहे. आणि यासाठी आमचे प्रयत्न सगळे असतात, प्रयत्न असतात. कोणी गुजरातच्या कर्जाबद्दल बोलत नाही, आमच्या कर्जाबद्दल बोलतात. आम्ही 3.5 लाख, पण आम्ही GDPच्या 17% आहे आणि ते 26% आहे. बघा, जवळ 9%चा फरक आहे, 9%. आणि म्हणून महाराष्ट्र सगळ्याच बाबतीत एक सुरक्षित राज्य आहे. आणि म्हणूनच आम्ही सांगतोय परदेशी कंपन्यांना, या देशातील कंपन्यांना आणि स्थानिक लघु उद्योग किंवा मध्यम उद्योगात येणाऱ्या आमच्या तरुण उद्योजकांना सांगतोय की महाराष्ट्रात व्यवसाय करा. चांगला नफा मिळवायचा असेल, सुरक्षित व्यवसाय करायचा असेल, तुमचं जीवनमान उंचावायचं असेल तर महाराष्ट्र सोडून दुसरं राज्य नाही. या सरकार तुमच्या सेवेला, सरकार तुम्हाला चांगल्या वेळीत म्हणजे ठराविक दिवसात परवानगी आणि आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर द्यायला आम्ही तयार. 35,000 मेगावॅटची आमची स्थापित क्षमता आहे हो महाराष्ट्राची. कोणत्या राज्याची आहे मला सांगा. शेती पंप आम्ही किती दिले आणि बाजूच कोणत्या तर राज्य न देता तुम्ही सांगतात आम्ही एका युनिटला एवढे दर अमुक गुजरातमध्ये कमी आहे. आपण 20 देतात कुठे देतात. आम्ही 20 देतो, पंप देतो. आम्ही थांबवले नाहीत. निवडणूक येते, 1-2 वर्ष पंप द्यायचे थांबवले नाही. उत्पन्न आपले खर्च जास्त होईल आणि म्हणून द्यायचं बंद केलं नाही. खर्च झाला चालेल. गेली 2-3 वर्ष महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती आहे, पण दुष्काळातून शेतकऱ्याला मदत करण्यासाठी जवळपास 4.5 ते 5 हजार कोटी महाराष्ट्रानेच खर्च केला. एवढं बजेटमध्ये स्कोप कोणत्या राज्याला आहे. 5-6 हजार कोटी शेतकऱ्यांसाठी मदत देण्याचं काम महाराष्ट्र करतो आहे. आज सबसिडी द्यायचं काम, इंटरेस्ट सबसिडी द्यायचं काम, विजेमध्ये सवलत द्यायचं काम, अभय योजना, ह्या इंडस्ट्रीमधल्या वेगवेगळ्या सवलती आज महाराष्ट्र देतोय. एवढं खर्च करतोय कारण तेवढं आमचं उत्पन्न आहे. 1,84,000 आमचं उत्पन्न आहे, राज्याचं उत्पन्न आहे. आणि म्हणून करतोय. हे उत्पन्न कोणाचं आहे सांगा. कॅपिटल एक्सपेंडिचर आम्ही या वर्षाचं भांडवली खर्च आम्ही बजेटमध्ये 51,000 कोटी रुपये केला, अधिक सप्लिमेंटरीमध्ये वेगळा केला 56,000 कोटी केला. बरे कर्जाने असेल पण आम्ही देतोय ना एवढं. मात्र माझी एक विनंती आहे, लोकसत्ता ह्या वृत्तपत्राला आहेत पण त्याचबरोबर मीडियाला. काही पाहुणे म्हणून विरोधक जातात अन्य राज्यात, एखादं डॅम पाहतात, हो काय डॅम आहे, अरे असं महाराष्ट्र डॅम पाहिलेत नाही तुम्ही, किती आहे तो. कॅलिफोर्नियात गेलो, काय कॅलिफोर्निया हो, कोकण बनवा, पण आधी कोकण बघा ना, काय फरक आहे बघा. कोकण निसर्ग रम्य बघा, आमची कालावल खाडी, मालवण, देवबाग हा परिसर बघा. पण आपण पाहायचं ना, एखादं पाहून फार भारावून जायचं आणि मग पॉलिटिकल स्टेटमेंट करायची आणि मग सांगायचं मलाच कळतं बाकी कोणाला कळत नाही. हे अज्ञानाने लोकांचे गैरसमज करू नका असं मला वाटतं. अज्ञान आहे. जे ज्ञान आहे, जे विचार आहेत, विकासाचे विचार आहेत, प्रगतीचे आहेत, महाराष्ट्राच्या जनतेला काय द्यायचे आहेत, तेच विचार त्यांच्यापर्यंत पोचवावे असं मला वाटतं. अज्ञान पोचू नका, चुकीचं पोचू नका.
हा महाराष्ट्राला इतिहास आहे, औद्योगिकरणाचा आहे, पराक्रमाचा आहे. आणि या भूमीने अगदी स्वातंत्र्य लढ्यापासून संयुक्त महाराष्ट्र पण अनेक लोकांनी प्राण देऊन महाराष्ट्र हा मिळवलाय. याच्या हिताचं प्रगतीचंच आपण बोलावं. मागे आहे, 2 नंबरला आहे, 3 नंबर, आपण क्रम लावणारे कोण आहोत? वस्तुस्थिती जेव्हा दिसेल तेव्हा क्रम समजू दे ना. महाराष्ट्र खाली चालला, कुठे खाली चालला दाखवा. कोणत्या क्षेत्रात चाललाय? टेक्सटाईल मध्ये चालला. मी प्रचाराला गुजरातमध्ये गेलो होतो, मुद्दाम हातमाग वगैरे त्या परिसरात गेलो. त्यांना विचारलं काय मिळवता हो? कोण 60 रुपये, 70 रुपये, 110, 120 इथपर्यंत रोजगार. आज 250च्या वर आपल्या महाराष्ट्रात रोज कमवता येतो. कोल्हापुरात जा तुम्ही, जीवन आपल्या कामगारांचं बघा, त्यांचं पहा. आपण हे काहीच पाहायचं नाही. आपली रिअल इस्टेट आता मुंबई बघा, पुणे पहा, नाशिक पहा, औरंगाबाद, ऑटोबाईल्समध्ये एक औरंगाबाद पुढे क्लस्टर विस्टर या क्षेत्रात एवढी प्रगती आहे. औरंगाबादला तर एवढ्या मोठ्या प्रमाणात परदेशी कंपन्यांचे बहुतांश कारचे स्प्रे पार्ट औरंगाबादला एवढे औरंगाबाद आणि नागपूर दोन्ही ठिकाणी मोठमोठे उद्योजक येत आहेत आणि अतिशय समाधानी आहेत. आणि म्हणून मला वाटतं थोडी आर्थिक मंदीमुळे परदेशी कंपन्यांचा ओघ कमी झाला होता. पण महाराष्ट्रात देशात येणाऱ्यापैकी महाराष्ट्रात तरी 18% आज येत आहेत. ही जमेची बाजू आहे. आणि म्हणून आपण वातावरण बदलूया. मागे समजून कोण येणार नाहीत. आम्ही पुढे आहोत. वातावरण चांगलं ठेवूया. इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे याची प्रसिद्धी करूया. दळणवळण व्यवस्था आदर्श आहे हे आपण सांगूया. इथे राहिला तर इथे जीवनमान चांगलं आहे, सगळ्या सुखसोयी आहेत, तुम्हाला चांगलं जगता येईल याचं आपण प्रोपगंडा करूया, याची प्रसिद्धी करूया. मग उद्योजक येतील. जगातला कोणताही माणूस उद्योजक एकदा मुंबईत आला तर त्याला वाटतं मुंबईच्या जवळपासच व्यवसाय करावं. एवढी मुंबईचं आकर्षण असताना आपण आकर्षण कमी करण्यासाठी बातम्या प्रसिद्धी बोलू नये या विचाराचा मी आहे. या विचारात मी लोकसत्ताला सांगत नाही, पण सर्रास असं जे बोललात एक विरोधी म्हणजे सरकारी ते काँग्रेसचा आहे, विरोधक जे आहे त्यांनी तिकडे जावं आणि तिकडची काय गोडवा गाता तो काय गोडवा गात. अरे बरं आकडेवारी बघा, वस्तुस्थिती पहा. कोणतं क्षेत्र आमचं इंडस्ट्रीचं कोण कमी आहे मला सांगा. केमिकल फॅक्टरी असो, टेक्सटाईल असो, इंजिनिअरिंग असो, उत्पादन क्षमता वाढवण्याचे आमचे प्रयत्न आहेत. मागच्या PM साहेबांनी आपल्या भाषणातच बोलली की देशाची उत्पादन क्षमता कमी होत जाते, ही म्हणजे धोका आहे. त्या भाषणानंतर मी लगेच बैठक घेतली अधिकाऱ्यांची. आणि आपण उत्पादन क्षमता वाढवायची कशी? चायना 73% आहे, त्याच्या अगेन्स्ट इंडिया 6% वनली 6%. मग आपण वाढवण्यासाठी महाराष्ट्राने काय सहभाग घ्यावा यासाठी आपण प्रयत्न करावं. यासाठी उत्तेजन उद्योजकांना द्यावं आणि ते आम्ही नवीन औद्योगिक धोरणात समाविष्ट केले सर, समाविष्ट केलं. आणि म्हणून नवीन औद्योगिक धोरण येणाऱ्या उद्योजकांना आकर्षित करू शकेल असं मला वाटतं. इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही यावर्षी फक्त MIDCच्या परिसरात 3000 कोटीचं इन्फ्रास्ट्रक्चरवर आम्ही खर्च केले यावर्षी. 3000 कोटी, कधीच एवढा खर्च नव्हता. 3000 कोटी. MIDCचा वेगळा बजेट आहे, राज्याचा बजेटचा काही संबंध नाही, वेगळा बजेट. आणि म्हणून आदर्श MIDC आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या उद्योजकांना परवानगी देण्यामध्ये वेळीच द्या, 1 विंडो सिस्टम, उत्तम पायाभूत सुविधा आणि उद्योगधंद्याला आवश्यक त्या सगळ्या सुखसोयी महाराष्ट्र देण्यास कटिबद्ध आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातच गुंतवणूक करावी हे मला परदेशी आणि देशातल्या सगळ्या उद्योजकांना विनंती करायची आपल्याद्वारे. हे मला माध्यम मिळालं की या
कोणालाही काही त्रास, इन्स्पेक्टर राजचं बोललं हे असू शकत नाही. आपण हे उद्योगमंत्री असताना ते कोणाचं राज असणार नाही, महाराष्ट्र सरकारचं राज असेल. आणि असं कोणाही त्रास दिला मला सांगा, तो महाराष्ट्र सरकारच्या सेवेत नाही राहणार. हे मी आज तुम्हाला सांगतो. आम्ही सेवक आहोत. मुख्यमंत्री असो, मंत्री असो, अधिकारी असो, जनतेचे सेवक म्हणून काम करावं या विचाराचा मी आहे. आणि कोणी साहेबगिरी केल्यास त्याला सर्व्हिसमध्ये राहता येणार नाही, अशा प्रकारची कार्यपद्धती माझी आहे. आणि म्हणून मी इथेच थांबतो. बरीच आकडेवारी मी घेऊन आलो होतो, पण चर्चाक्षेत्रात एवढा वेगवेगळे विषय मिळाले म्हणून मी दिले नाही. पण मला आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्र आजही विविध क्षेत्रात, अनेक क्षेत्रात आघाडीवर आहे आणि कायम राहील ही आपल्याला हमी देतो. परत एकदा लोकसत्ताचे संपादक श्री कुबेर साहेब यांचे सर्व सहकारी यांचे आभार मानतो. गेल्या वर्षापासून अनेक उपक्रम त्यांनी राज्याच्या हिताचे, नकळत जनतेच्या हिताचे ते राबवत आहेत. अतिशय स्तुत्य उपक्रम आहेत. कोणत्याही क्षेत्रात असा, पण आपल्या हातूनही राज्य आणि देश हिताचे किंवा जनतेची कामं व्हावीत. नोकरी सगळेच करतात, पण त्या पलीकडे जाऊन आपणही काहीतरी योगदान द्यावं या हेतूने तुम्ही चालवत असलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. आणि म्हणून तुमचे आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद देतो. आणि मला इथे बोलण्याची किंवा आमंत्रण देऊन इथे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल तुमचा अतिशय मी ऋणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.